अ क्ले स्टॅटम 5 मीटर थिक हॅज इनिशियल वाईड रेशो 1.5. तो एच इज इक्वल टू तुम्हाला 5 मीटर दिला आहे, सरळ कळते ना. तो थिकनेस म्हणजे 5 मीटर असते. इनिशियल वाईड रेशो म्हणजे काय बाळांनो, ई नॉट इज इक्वल टू 1.50 वेन द सॅम्पल इज सब्जेक्टेड टू द इन्क्रीज इन द प्रेशर. इन्क्रीज इन द प्रेशर म्हणजे काय, डेल्टा पी किती दिला आहे, 120 किलो न्यूटन पर मीटरचा स्क्वेअर. वाईड रेशो रिड्यूस टू 1.44. तो याचा अर्थ रिड्यूस म्हणजे हा फायनल आहे किती, 1.44. डिटरमाइन द कोइफिशियंट ऑफ व्हॅल्यूम कॉम्प्रेसिबिलिटी. काय शोधायचं आहे, कोइफिशियंट ऑफ व्हॅल्यूम कॉम्प्रेसिबिलिटी. कोइफिशियंट ऑफ व्हॅल्यूम कॉम्प्रेसिबिलिटीला आपण काय बोलतो, एम व्ही. तुम्हाला एम व्ही फाइंड आउट करायचं आहे बाळांनो. तर आता एम व्ही फाइंड आउट करायचं आहे आणि पुढे काय आणलं आहे, फायनल सेटलमेंट पण काढायचं आहे. काय काढायचं आहे, फायनल सेटलमेंट म्हणजे डेल्टा एच. तर एम व्ही आणि डेल्टा एच तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. तर एक काम करा, एक नंबर तुम्ही कोइफिशियंट ऑफ व्हॅल्यूम कॉम्प्रेसिबिलिटी काढून घ्या, ज्याला बोलतो आपण एम व्ही. काय असतो रे एम व्ही, एम व्ही बराबर ए व्ही डिवाइड बाय 1 प्लस ई नॉट. याला बोलतो आपण कोइफिशियंट ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी डिवाइड बाय 1 प्लस ई नॉट केला का तुमचा एम व्ही भेटून जाणार. या एम व्हीचं युनिट काय असतं, मीटर स्क्वेअर पर किलो न्यूटन. मीटर स्क्वेअर पर किलो न्यूटन. आलं का लक्षात. या पद्धतीने आपल्याला हे करावं लागतं. मला सांगा बाळांनो आता, एम व्ही इज इक्वल टू ए व्ही डिवाइड बाय 1 प्लस ई नॉट. पण ए व्ही काय असतो, ए व्ही जर बघायला गेला तर तुमच्या लक्षामध्ये येईल की सर ए व्ही जो असतो तो ए व्ही अगोदर तुम्ही काढून घ्या, नाही तर डायरेक्ट फॉर्म्युला बनवा. ठीक आहे का. ए व्ही काय असतो माहिती आहे का, डेल्टा ई डिवाइड बाय डेल्टा पी. हा झाला ए व्ही डिवाइड बाय 1 प्लस ई नॉट. काही मुलं काय करतील की एक काम करू ना सर, हा डेल्टा पी खाली देऊ ना हो, डेल्टा ई डिवाइड बाय डेल्टा पी 1 प्लस ई नॉट असं पण एक्सप्रेशन बनवता येईल. बरं मग मला एक सांगा, तुमच्या लक्षामध्ये येईल की डेल्टा ई काय आहे तो काढायचा असेल तर गिवन डेटामध्येच काढून घ्या. जर तुम्हाला ई नॉट देतोय आणि ई फायनल देतोय, याचा अर्थ डेल्टा ई काय येईल बाळांनो, 1.50 मायनस 1.44 म्हणजे डेल्टा ई येऊन जाईल 0.06. तो किती येईल, 0.06. हा झाला डेल्टा ई. आणि डेल्टा पी तुम्हाला दिला 120. मग इथं टाका नाही, काय येईल 0.06. एकच आहे ना, 0.06 डिवाइड बाय डेल्टा पी किती दिला आहे, हे काय डेल्टा पी 120 आहे. 120 आहे तर खाली 120 ठेवून द्या. 1 प्लस ई नॉट किती आहे रे बाळांनो, ई नॉट 1.5. तो 1.50. तुम्हाला सांगा डायरेक्ट एम व्ही गुणील ना, किती आला एम व्ही सांगा. तो 2 × 10⁻⁻⁴ मीटर स्क्वेअर पर किलो न्यूटन. हा झाला एम व्ही. हा झाला एम व्ही. ओके का सगळ्यांना. आता सेटलमेंट काढा. सेकंड सेटलमेंट तर तुमच्याकडे एक एक्सप्रेशन असायला पाहिजे. कुठलं, चेंज इन द डेप्थ डिवाइड बाय ओरिजिनल डेप्थ. डेल्टा एच बाय एच इज इक्वल टू चेंज इन वाईड रेशो डिवाइड बाय ओरिजिनल वाईड रेशो 1 प्लस ई नॉट. ओके का. या पद्धतीने असते. तुम्हाला सांगा, तुम्हाला फाइंड आउट करायचं. आता माझ्याकडे जागा नाही म्हणून ते घेतो बाळांनो. डेल्टा एच डिवाइड बाय एच किती आहे रे, एच किती आहे, एच 5. तो 5 मीटर आहे, तो 5 मीटर लिहून टाकतो. इज इक्वल टू डेल्टा ई किती आहे सर, तुम्ही डेल्टा ई चालू शोधला किती, 0.006. तो 0.06 आहे बाळांनो. ओके. डिवाइड बाय 1 प्लस ई नॉट. ई नॉट म्हणजे इनिशियल वाईड रेशो किती, 1.50. मग मला सांगा, शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल जर तुम्ही कॅल्क्युलेटमध्ये केला, शिफ्ट सॉल्व कसं करतात बरं का, तुमच्या पद्धतीने करा. आता 0.12 मीटर किती येईल ते, 0.12 मीटरमध्ये आन्सर येईल. का बरं, कारण की एच मीटरमध्ये टाकला आहे तर तुम्हाला डेल्टा एच पर मीटरमध्ये भेटेल. नाही समजलं. क्वेश्चन काय म्हणतो बघा. इन कन्सोलिडेशन टेस्ट वाईड रेशो डिक्रीज फ्रॉम 0.70 टू 0.65. याचा अर्थ असा नाही होत का की डेल्टा ई देतोय तो 0.70 मायनस 0.65. सांगा बरं का बाळांनो किती चेंज झाला. तर तुम्ही म्हणणार की सर 0.05. वेन द लोड वाज चेंज फ्रॉम 50 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर टू 100 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. याचा अर्थ 50 पासून तुम्ही लोड किती बदलवला, मी 2 म्हणले बरं का. 2चा अर्थ काय, पहिले सुरुवातीला 50 लागत होता, आता 100 लागते, म्हणजे किती वाढवला, 50. याचा अर्थ असा आहे की पी नॉट आहे 50 किलो न्यूटन पर मीटरचा स्क्वेअर. आणि डेल्टा पी किती आला बाळांनो, 50. नाही समजलं रे, इथं तुम्ही गडबड करून येणार रे 101 टक्का. हे बघा ना, कसं काय 50 या, डेल्टा पी बराबर इथं 50 ते किती आहे 100. सुरुवातीला 50 लागत होता, आता 100 लागतोय. याचा अर्थ चेंज किती झाला, 100 मायनस 50, 50 किलो न्यूटन पर मीटरचा स्क्वेअर. कम्प्यूट द कंप्रेशन इंडेक्स म्हणजे CC फाइंड आउट करा. कोइफिशियंट ऑफ व्हॅल्यूम चेंज म्हणजे काय बाळांनो, नाही कोइफिशियंट ऑफ व्हॅल्यूम चेंज ना, म्हणजे कोइफिशियंट ऑफ व्हॅल्यूम कॉम्प्रेसिबिलिटी.
एम व्ही काढा. सी सी आणि एम व्ही काढायला लावलेला नाही जमणार. माझं जमेल म्हणजे सोडवायला लागेल त्याला. बघा बरं आता सी सी कसा फाइंड आउट करणार. सी सी इज इक्वल टू काय असतो सी सीचा फॉर्म्युला. सी सी डेल्टा ई डिवाइड बाय लॉग टू द बेस 10 पी नॉट प्लस डेल्टा पी डिवाइड बाय पी नॉट. मग झाला. डेल्टा ई किती आहे. डेल्टा आहे 0.05 डिवाइड बाय लॉग टू द बेस 10. पी नॉट किती आहे 50 प्लस डेल्टा पी किती आहे 50 डिवाइड बाय पी नॉट किती आहे 50. तुम्हाला सांगा बाळांनो सी सी किती आला. युनिट सी सीला आता युनिट राहणार नाही. 0.166 चला पुढं. आता पुढे जर आपण बघायला गेलो तर सेकंड पॉईंट मला एम व्ही काढायचा आहे. हे एम व्ही कसं काढतात बाळांनो. मी म्हणणार की सर ए व्ही डिवाइड बाय 1 प्लस ई नॉट करतात. याला बोलतात कोइफिशियंट ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी. पण बाळांनो तुमच्या एक लक्षामध्ये येईल की अजून दुसरा एक फॉर्म्युला सांगितला मी. डेल्टा ई डेल्टा पी 1 प्लस ई नॉट. असं का बरं. कारण ए व्हीचा फॉर्म्युला डेल्टा ई बाय डेल्टा पी असतो ना. असं केलं मी. मग आता काय होईल बरं का बघा. तो एम व्ही बराबर हे डेल्टा ई किती आहे रे. डेल्टा ई आहे काय हे डेल्टा ई. ते डेल्टा ई दिला आहे ना 0.05. डेल्टा पी किती आहे 50. मी तर 50 ठेवून घेतो. 1 प्लस ए ई नॉट किती बाळांनो. ई नॉट किती आहे. ई नॉट म्हणजे सुरुवातीचा 0.70 आहे ना. मी लिहिलं नाही इथं लिहून टाकतो मी. सुरुवातीला किती येतो 0.70. नाही समजलं काय. हां तो 0.70 इनिशियल व्हाईट रेशो होतो. सांगा बरं का बाळांनो किती आला. 5.88 10⁻⁻⁴ मीटर स्क्वेअर पर किलो न्यूटन. ओके. तो अशा पद्धतीने उदाहरण झालं.